Good morning, dear students. The topic is quantum number. So, what is meant by quantum number? And there are different types of quantum numbers. Now, definition: the identification number used to describe the position and energy on an electron in the atom are called as quantum number. म्हणजे असा आयडेंटिफिकेशन नंबर की जो डिस्क्राईब करतो त्या इलेक्ट्रॉनची पोझिशन आणि त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी. म्हणजे ज्या एखाद्या ॲटमवरती जो काही इलेक्ट्रॉन असतो त्या इलेक्ट्रॉनचं एनर्जी आणि पोझिशन हे आयडेंटिफिकेशन डिस्क्राईब करणे त्याला म्हटलं जातं क्वांटम नंबर्स. ओके, देर आर 4 टाईप्स ऑफ क्वांटम नंबर्स. म्हणजे या ठिकाणी 4 टाईप पडतात क्वांटम नंबरचे. फर्स्ट वन इज प्रिन्सिपल क्वांटम नंबर्स. पहिला आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर. सेकंड वन इज अझिमुथल क्वांटम नंबर्स. थर्ड इज मॅग्नेटिक क्वांटम नंबर्स. And last one is spin quantum number. There are 4 types of quantum numbers and all also describes electrons position and energy in the atom. ओके, याचं जे काही टाईप्स आहेत, टाईप्ससुद्धा तुम्हाला 1 मार्कला यूज केल्या जातात एक्झामला. आणि क्वांटम नंबरची डेफिनेशनसुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळेस विचारली गेलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा एक सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे या चॅप्टरमधला, तो म्हणजे अबाऊ प्रिन्सिपल. या ठिकाणी अबाऊ प्रिन्सिपल समजणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की या प्रिन्सिपलवरती पुढचे 2 चॅप्टर डिपेंड आहेत. म्हणजेच या ठिकाणी 2 चॅप्टर जे डिपेंड आहेत ते चॅप्टर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणून म्हटलं जातं त्याला. ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी हे खूप महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे. तर आता स्टेटमेंट बघूया आधी. इन ग्राउंड स्टेट the electrons enter into different orbitals starting with the lowest energy orbital. ओके, तर स्टेटमेंट काय म्हणतं की इन ग्राउंड स्टेट द इलेक्ट्रॉन्स एंटर इन टू डिफरंट ऑर्बिटल्स स्टार्टिंग विथ द लोएस्ट एनर्जी ऑर्बिटल. जो काही ग्राउंड स्टेटचा इलेक्ट्रॉन असेल हा एंटर करणार आहे दुसऱ्या ऑर्बिटलमध्ये. परंतु दुसऱ्या ऑर्बिटलमध्ये कसा एंटर करेल की जे ऑर्बिटल सगळ्यात लो एनर्जीवाला असणार आहे. म्हणजे ज्या ऑर्बिटलला सगळ्यात लो एनर्जी असेल त्या ऑर्बिटलमध्ये तो काय करेल, इलेक्ट्रॉन एंटर करणार आहे. त्यानंतर या ठिकाणी सिक्वेन्स दिलेली आहे. बघा, ही सिक्वेन्स पाठ असणं खूप महत्त्वाचं आहे. ही पूर्ण सिक्वेन्स तुम्हाला 8 एपर्यंत पाठ करायची आहे. आणि याच्या बेसवरती तुमचे पुढचे 2 चॅप्टर डिपेंड आहेत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे. तर सिक्वेन्स आहे 1S 2S 2P 3S 3P 3D 4S 4P 4D 4F 5S 5P 5D 5F 6S 6P 6D 6F 7S 7P 7D 7F.
8s, 8p, 8d and 8f एक्सेट्रा. तर या ठिकाणी ही सिक्वेन्स दिलेली आहे. आता 1s 2s हे काय आहेत, ऑर्बिटल्स आहेत. एस काय आहे, एस ऑर्बिटल. पी जिथं जिथं असेल ते पी ऑर्बिटल. डी ज्या ठिकाणी असेल, जसं की 5D असेल, 3D असेल, 4D असेल, तर ते डी ऑर्बिटल आहेत. आणि एफ जे आहेत ते एफ ऑर्बिटल आहेत. बघा, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. तुम्ही जर पिरियॉडिक टेबल बघितलेलं असेल, म्हणजे मराठीमध्ये आवर्त सारणी म्हणतो आपण, तर आवर्त सारणीमध्ये 4 ब्लॉक केलेले असतात, एस, पी, डी अँड एफ. तर आता या ठिकाणी काय होणार आहे की एस ब्लॉक आणि पी ब्लॉक आणि डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन फिल करायचे आहेत त्याच्यावर ते डिपेंड करणार आहेत. ज्या मॉलिक्यूलचा ॲटॉमिक नंबर जेवढा असेल तेवढे इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये आपल्याला फिल करायचे आहेत. जसं की ऑक्सिजन घेतला आपण. ओके, तर ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 8. ओके, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 8 ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे. आणि त्या ठिकाणी काय होईल की ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 असल्यामुळे 8 इलेक्ट्रॉन आपल्याकडे आले. ओके, जर आपण ह्या सिक्वेन्सनुसार गेलो, आता सगळ्यात महत्त्वाचं की आता 8 ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे, म्हणजेच 8 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी आहेत. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं हे स्टडी करायचं आहे तुम्हाला की एस ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात, पी ऑर्बिटलमध्ये किती बसतात, डीमध्ये किती आणि एफमध्ये किती. आता एसमध्ये किती बसत आहेत, मोर दॅन 2 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात, याच्यावरती ते बसू शकत नाही. पीमध्ये 6, डीमध्ये 10, एफमध्ये 14. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता जसं की आपण बघितलं, क्लोरीन मॉलिक्यूल या ठिकाणी घेतलेला आहे. पहिलं एक्झाम्पल बघा, क्लोरीन मॉलिक्यूल, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 17. आता सिक्वेन्स आपण घेतली, सिक्वेन्स पूर्ण का घेतली नाही, कारण इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी तेवढेच आहेत म्हणून आपण सिक्वेन्स मोठी घेतलेली नाही. जेवढे इलेक्ट्रॉन तेवढीच सिक्वेन्स आपल्याला घ्यायची. म्हणून पाठांतर असले की बरोबर सिक्वेन्स टाकायची आणि त्याच्यात इलेक्ट्रॉन फिल करायची, मग पुढचं ऑर्बिटल लिहित जायचं. जसं की 3s लिहिलं की 3p, 3p लिहिल्यानंतर 3d येतं, परंतु 3pमध्येच इलेक्ट्रॉन आपले कंप्लीट झाले, मग 3d लिहायची गरज पडणार नाही. बघा, क्लोरीन Clचं 1s2. ओके, 2 एस ऑर्बिटलमध्ये मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन बसतात. 2s2, 2 इलेक्ट्रॉन बसवले. 2p, 2pच्या वरती लिहिलं आहे 6. आता पीमध्ये किती बसतात, मॅक्झिमम 6. 3s2, एसमध्ये 2 बसतात. त्यानंतर आला 3p, 5. आता या ठिकाणी तुम्ही म्हणणार की पीमध्ये 6 बसतात, मग इथं 5 कसे, कारण की इलेक्ट्रॉन हे आपल्याकडे जेवढे होते तेवढे संपलेले आहेत. जर इलेक्ट्रॉन 18 राहिले असते तर आपल्याला 3p6 लिहिला असता, परंतु जेवढे असतील तेवढे त्या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. ओके, याच पद्धतीने मॅग्नेशियम आहे, कोबाल्ट आहे, झिंक आहे, कॅल्शियम आहे आणि कार्बन आहे. आणि अजून डिटेलमध्ये मी एक यूट्यूबवरून लिंक शेअर करेल उद्या वगैरे, तर त्याच्यात अजून तुम्हाला डिटेल मिळून जाईल की अजून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कशा पद्धतीने सॉल्व करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथे एक वरती सेंटेन्स दिसतं आहे, ॲटॉमिक नंबर 35 to 72. जर 35 ते 72 याच्या दरम्यान एखाद्या मॉलिक्यूलचा ॲटॉमिक नंबर येत असेल तर 4f आणि 5f हा घ्यायचा नाही सिक्वेन्समध्ये. ओके, आणि ॲटॉमिक नंबर 73 ते 92 हा याच्यामध्ये येत असेल एखाद्या मॉलिक्यूलचा आणि आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो आहे, हे याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p6. तर त्याच्यामध्ये 5f आणि 6f घ्यायचा नाही. ओके, आणि 5f 6f घेतला नाही म्हणजे 4f त्या ठिकाणी येणार आहे.
आणि 4F आणि 5F घ्यायचा नाही, म्हणजेच त्या ठिकाणी 6F 7F येणार आहे. जर इलेक्ट्रॉन येत असतील, आपल्याकडे उरत असतील, तर ते येऊ शकतात ॲटोमॅटिकली.